झी 24 तास एक पाऊल पुढे। उदय सर, आपण बघतोय की अतिशय कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आणि सकाळी 7:30 वाजता फाशीची शिक्षा देण्यात आली कसाबला। मात्र आता जशी बातमी आली की सुशील कुमार शिंदे 7 तारखेलाच ही तारीख ठरवण्यात आलेली होती। काय आपण याच्यावरती सांगाल? अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या अत्यंत गुप्ततेने आणि कमालीच्या वेगवान पद्धतीने करायच्या असतात, कारण याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे खूप परिणाम देशाला आणि पर्यायाने आपल्या परराष्ट्रीय धोरणालाही भोगायला लागू शकतात। त्याला काही दहशतवादी गटांचा सुद्धा अनेक संदर्भ आहेत। मग तो ओबामा असेल किंवा ओबामाने जी कारवाई केली ओसामाच्या विरोधात, ओसामा बिन लादेनच्या दफनाच्या संदर्भामध्ये तुम्ही लक्षात घ्या की ज्या भूमध्य समुद्रात त्याला पुरण्यात आलं ते नेमकं कुठे आहे ते कोणालाही माहित नव्हतं आणि कमालीच्या वेगवान गतीनं एबोटाबादच्या सगळ्या अटॅक नंतर हे करण्यात आलं होतं। अतिशय योग्य अशा प्रकारची खबरदारी काँग्रेसनं घेतलेली आहे। आणि उदय सर, एक महत्त्वाचा प्रश्न मला इथे आपल्याला विचारावासा वाटतो की ज्या तऱ्हेनं बाळासाहेबांच्या निधनानंतर एक भावनिक लाट आलेली होती ती कुठेतरी वळवण्यामध्ये यशस्वी झाले सरकार असं म्हणायला काहीच हरकत नाही। मी माझा मागचा मुद्दा आधी कंप्लीट करतो मॅडम। तो मुद्दा असा आहे की अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये जी गुप्तता बाळगणं गरजेचं असतं ती गुप्तता काँग्रेसने बाळगल्याबद्दल काँग्रेसच्या धोरणीपणाचं आपण कौतुक केलं पाहिजे। भाग क्रमांक 1, भाग क्रमांक 2 यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाची काँग्रेसला निश्चितपणे जाण आहे, त्यामुळे याची रिॲक्शन काय येऊ शकते याची खबरदारी घेऊनच काँग्रेसने हे पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे याचा संपूर्णपणे विचार करण्यात नीटपणे आलेला होता। याच्यातलं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुमचा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे याचं टायमिंग। ते याचं जे टायमिंग आहे ते टायमिंग काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक म्हटलं पाहिजे। तो अशा करता की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या संदर्भातली जी एक प्रचंड मोठी भावनिक लाट उसळलेली होती, त्यांच्या अंत्यसंस्काराला जो एक जनसागर उसळलेला होता आणि बाळासाहेब ठाकरेंनी वारंवार त्यांच्या अग्रलेखातून असेल, त्यांच्या भाषणातून असेल, त्यांच्या पत्रकातून असेल जी मागणी केली होती की या नराधमाला तुम्ही CST स्टेशन समोर जिथे त्यांनी मृत्यूचं तांडव केलं तिथे तुम्ही भर चौकात हजारो लोकांच्या साक्षीनं फटके मारत फाशी द्या अशी त्यांनी मागणी केली होती। अर्थातच या मागणीचा खूप मोठा भावनिक परिणाम लोकांबरोबर होत होता, कारण लोकांच्या मनातली भावना ते बोलत होते। त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या निधनानंतरची भावनिक लाट उसळली, जो जनसागर आला त्याच्यावरून माध्यमांचं आणि लोकांचं लक्ष आता कसाबच्या हत्येकडे, कसाबच्या मृत्यूकडे करण्यामध्ये काँग्रेस यशस्वी झालेला आहे। खरोखरच आपण ज्या तऱ्हेनं म्हणतो की ज्या तऱ्हेनं एक भावनिक लाट उसळलेली होती बाळासाहेबांच्या निधनानंतर आणि त्यामध्ये कुठेतरी अशा प्रकारे ही आता आपण बातमी आली आणि आपल्याकडे ती एकूणच घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे। आपण आता उदयजी काय सांगाल की ज्या तऱ्हेनं अर्थरोड जेलमधून आता त्याला ज्या तऱ्हेनं हलवण्यात आलेलं होतं पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये आणि अतिशय गुप्तता बाळगण्यात आलेली आहे, कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा एक सकारात्मक संदेश दिल्याचं जे सरकारनं म्हटलेलं आहे त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? मला प्रश्न नीट ऐकू आला नाही, पुन्हा विचारा प्रश्न। एक मात्र सरकारनं म्हटलेलं आहे की आता जसं ज्या तऱ्हेनं आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सकारात्मक संदेश देण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला प्रतिक्रिया दिली याच्यावर की काँग्रेसने याचा विचार करूनच हे केलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।